मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीनंच कदाचित मला या राजकारणामध्ये यायचं बुद्धी दिली असेल किंवा त्याच्या इच्छाशक्तीमुळेच मी आलोय. बुद्धी देण्याचा माझा काय प्रश्नच नव्हता. कारण तुम्ही जर मागचा घटनाक्रम बघितला रामभाऊ तर मी त्या पक्षात नव्हतो, राजकारणात नव्हतो, काहीच नव्हतो. भारतीय जनता पक्षाशी माझं बोलणं झालं, चालू झालं. इथं विकास जे आहेत सरचिटणीस, मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पक्षानं जयभाऊनी कुरुल जिल्हा परिषद गटाचं तिकीट माझं फायनल केलं. सोलापूर जिल्ह्यातला मी पहिला उमेदवार होतो ज्याचं तिकीट फायनल होतं. बरोबर आहे विकासजी? सांगण्याचा मुद्दा असा आहे की राजकारण हे समाजकारणापासून वेगळं करता येत नाही. आपण ज्यावेळी कामं करत असतो, बाबासाहेब त्यांनी सांगितलं आपल्याला आता भाषणामध्ये की प्रत्येक वेळी आम्ही सामाजिक कामं करत आलो. कोरोना आला त्यावेळी सॅनिटायझर बनवलं, 60,000 बाटल्या आपल्या जे पोलीस मित्र ड्युटी करत होते, म्हणजे आपल्या पंढरपूरची वारी असू द्या नाहीतर सिद्धेश्वराची यात्रा असू द्या, त्या ठिकाणी आपण त्यांच्या संरक्षणासाठी मोफत दिल्या. त्यानंतर बऱ्याचशा पेशंटना आपल्या कारखान्यामध्ये ऑक्सिजन असतो, तो ऑक्सिजन सिलेंडर मी दिले, पोच केले, हॉस्पिटलला पोच केले. त्यानंतर आपण बरीचशी आरोग्य शिबिर घेतली. आरोग्य शिबिरामध्ये हार्ट पासून, मेंदू पासून, डोळ्याची सगळे तपासण्या करून त्यांना चष्मे देणे, औषध उपचार देणे, सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. याच्या पाठीमागे काय राजकारण करणं हा उद्देश नव्हता माझा, पण आपण एक संस्था चालवतोय. हे सगळे त्या संस्थेशी संबंधित आपले शेतकरी आहेत, सभासद आहेत, यांच्या उपयोगी कुठं पडलं पाहिजे आपण, अशी एक सद्भावना घेऊन मी काम केलंय. त्यानंतर आता जे काही मी उभारलोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तर खरोखर मला खूप धन्य वाटते की आपण सर्वजण माझ्यासाठी इतकं धडपडताय, पळताय. मी आलो म्हणून तुम्हाला आनंद झालाय, मी उभारलो म्हणून सगळ्यांना आनंद झालाय. सगळ्यांना खात्री आहे की नाही आपल्याला सचिनदाला मत द्यायचं आहे, कमळाला मत द्यायचं आहे, दुर्देवला मत द्यायचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ही एक पॉझिटिव्हिटी आहे. आपल्या भागातील ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, मुख्यत्वे रस्त्याच्या अडचणी आहेत. आपण सगळे ऊस शेतकरी असल्यामुळे आपण सगळेजण शेतात राहायला गेला. पूर्वी गावात राहत होता त्यावेळी रस्त्याची एवढी अडचण जाणवत नव्हती. आबासाहेब बरोबर आहे ना? पण जसं तुम्ही शेतात राहायला गेला तसं रस्त्याच्या अडचणी जाणवायला लागल्या. आणि हे रस्ते मी कुरुल जिल्हा परिषद गट याच्यामध्ये प्रामुख्याने 3 अडचणी आपल्या समोर आहेत. एक अंतर्गत रस्ते, दुसरं ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर आणि तिसरं पाणी. तर यामध्ये रस्त्याचा एक नेटवर्क प्लॅन बनवला आहे आणि तो मी जयभाऊंकडे देऊन ते वन स्टॉप मध्ये मंजूर करून घेऊन सगळे रस्ते आपले जे पाणंद रस्ते आहेत, जे अंतर्गत रस्ते आहेत, गाव रस्ते आहेत, ते रस्त्यांचं काम सगळं आपण त्या जयभाऊंच्याकडे जे खातं आहे त्या ग्रामविकास खात्याकडनं आपण तो निधी मंजूर करून आणणार आहे. त्यासाठी आपल्याला विकास जे आहेत, शशिकांत नाना अध्यक्ष आहेत, ते मदत करतील. आणि हे जे आपली सातत्यानं जी फरफट चाललेली आहे मागच्या 20-25 वर्षापासून, तर ही संपून जाईल आणि आपल्याला कुठेतरी चांगले दिवस येतील. आणि आज ग्रामीण भागामध्ये तसं जिल्हा परिषद गटांमध्ये 15 गावामध्ये काम करणं माझ्यासाठी काय फारसं चॅलेंजिंग वाटत नाही मला, कारण आपले तसे रिलेशन आहेत, संबंध आहे. आज मुख्यमंत्री साहेबांनी आपल्यासाठी कुरुलमध्ये सभा दिली होती, याचा अर्थच तुम्ही ओळखून घ्या. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये पहिली सभा आपली होती. म्हणजे साहेबांचं आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटावरती खूप चांगलं लक्ष आहे आणि मी एक आदर्श जिल्हा परिषद गट मी करून दाखवणार आहे. तो महाराष्ट्रात आदर्श असेल. आणि हे करत असताना मी माझं जीवाचं रान करतो, माझे सगळे प्रयत्न करतो, पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत सगळ्यांना विनवण्या करतो, परंतु तुमचं काम मी करतो, छोटा असू द्या मोठा असू द्या. आणि राहिला ऊसाचा प्रश्न आहे, मला मागच्या वेळी आलं एवढं रामभाऊ, म्हणजे मला भरून आलं. ऍक्च्युअली तुमच्या गावामध्ये ऊस राहिलेला नाही आहे, कुठल्या कारखान्याला गेलाय. महेशजी म्हणले की आपण 3,000 दिला, त्यामुळे त्या पण कारखान्याला 3,000 द्यावं लागणार आहे. परंतु तुम्ही सभासद आहे म्हणून तो चक्रायालाच घालवायचा आहे, ही जी भावना आहे तुमची, ही जी आपलेपणाची भावना आहे, हे मला खरं खूप म्हणजे इतकं हे झालं, भावनिक झालं नाही. तर यावेळी मी तुम्हाला आता शब्द देतो की पुढच्या वेळी तुमच्या जो काही अंतराचा प्रश्न आहे, वाहनाचा प्रश्न आहे,
तो 100% सोडतो काय माझ्या हातात नाही, त्याला काय कुणाला मला विचारायचं नाही, काय नाही रामभाऊ. मी ते सोडवलं पण समजा, आणि पुढच्या वेळी सुरुवातीलाच तुम्हाला एक अर्धा टोळा देतो. फक्त त्या टोळ्या पाऊस असो ओला असो काय असो तुम्ही बसवून घ्या. कारण काय होतंय, एकदा टोळी माघारी गेली की दुसऱ्या गावात गेलेला शेतकरी ती टोळी सोडत नाही. त्यामुळे टोळ्या मी सुरुवातीला देतो, टोळ्या आलेल्या बसवून घ्या. तुमच्या एरिया वाईज गट वाईज तुम्ही मेळ करून सगळेजण आपलं प्रोग्राम प्रमाणे तोडा. बरोबर आहे, एक नंबर. राहिला विषय आता जिल्हा परिषद इलेक्शनचा. समोरचा माणूस परका बाहेर आलेला, त्याला माहितच नाही की आपली किती नाळ जुळलेली आहे, आपण किती एकमेकाशी मिसळलेलो मिळलेलो आहोत, त्याला अंदाजच नाही ह्या गोष्टीचा. त्यामुळे येते काय तर बडबड करते, जाता हायवेनेच फिरते नुसतं. कुणा घरापर्यंत आलं नाही, कोणाला काय बोललं नाही, काय नाही. काय तर जातीवरती समीकरण घालायची, हा समाज तिकडे जाणार आहे, तो समाज इकडे येणार आहे, असं काही होणार नाही. आज रफिक सरपंच पण इथं आहेत, सगळा मुस्लिम समाज मत करणार आहे, सगळेजण मत करणार आहेत. उगीच काहीतरी वेगळे नॅरेटिव्ह सेट करायचे आणि बोलत राहायचं. कारखान्यावर बोलायचं, कारखाना आल्यानंतर 2 महिन्यात बंद पडतो नाही, ही यांचे विचार आहे, विध्वंसक विचार आहे. कुठलाही त्याच्याकडे क्रिएटिव्ह विचार नाही, पॉझिटिव्ह विचार नाही. आपण म्हणलं एमआयडीसी आणणार आहे, तर हा म्हणतो मी चिंचोलीसाठी एमआयडीसी आणतो, 20,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. एमआयडीसी आणणं काय इतकं सोपं नाही ना. मी एमआयडीसी वरती 2 वर्षांनी काम करतोय. त्याच्यासाठी लागणार 220 केव्हीचं सबस्टेशन ऑलरेडी काम चालू झालंय, आणि त्याच्यानंतर एमआयडीसी होत असते. याला बाजारात भाज्या आणल्यासारखं बोलतो मी, एमआयडीसी करतो. नरखेड मध्ये सदस्य होते गेले, तिथं काय केले ते आता इथे करणार? हा, नरखेड मध्ये होतेच ना 5 वर्ष ते सदस्य. तिथं का नाही त्यांना एमआयडीसी काढावीच वाटली, का नाही बोलले तिथं? अहो, ह्याला पेटाची गिरणी काढता आली नाही, 10-20 लोकांना रोजगार देता आला नाही, आणि हा माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करतो, काही खालच्या थराला जाऊन आरोप करतो. पण काय होतं मित्रांनो, त्या आरोपाला जर उत्तर नाही दिलं तर ते खरं वाटायला लागतं. ही अडचण आहे. माझा स्वभाव नाही टीका टिप्पणी करायचा, परंतु हा खोटारडा माणूस आहे, खोटं बोलतो. आता काल एक त्यानं आरोप केलाय की काटा मारला म्हणून 4 टना. तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की कोथाळे मधला शेतकरी, त्यांचं 2 शेतकरी होते, ते 2 शेतकऱ्याचा ऊस आपल्या एका वाहनात आला. काय झालं, एक ट्रेलर आणि दुसऱ्या ट्रेलर मधला वरचा जो वायर रोप असतो तो एका शेतकऱ्याचा होता. मग त्या शेतकऱ्याचं ते वजन होतं 11 टन, आणि त्यानंतर जे राहिलेले 4 टन होतं ना, तर ते दुसऱ्या शेतकऱ्याचा खालचा भारा होता. माझं त्याचं वजन करायला नको, पहिल्या शेतकऱ्याचं क्लिअर करावं लागेल ना 3 भाऱ्याचं, पुढचा ट्रेलर आणि मागचा 1 भारा. मग ते ट्रेलर माघारी नेला, ती काटा झाला एमटी काटा, आणि ती एमटी काट्याचं एक चित्र दाखव, एक पावती दाखवतो. इथं माझ्या आता 2 पावती आहेत 2 शेतकऱ्याच्या, पुराव्याशी बोलतो मी. आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला पासून मला काय करायचं? 15 वर्ष झालं काका. पण मला सांगा, तुम्ही सर्वांनी ऊस कधी ना कधी घातलाय का नाही करायला? तुम्हाला कधी वाटलं का वजन कमी आलंय म्हणून? नाही, बरोबर आहे. तर हे जो खोटारडा माणूस आहे, हा लबाड माणूस आहे, त्याच्या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि ह्या आपल्या चुलीत माती घालायला आलेला आहे, हा सगळ्यांना मी खूप विरोधी करून सांगतो तुम्हाला सगळ्याला. हा माणूस फसवा आहे, खोटारडा आहे. आता आल्यावर आता लगेचच आपल्यावर आरोप करायला लागलाय. बघ, जिल्हा परिषदचे इलेक्शन असताना कारखान्यावर आरोप करायचं काय कारण आहे हो? आणि ह्याचा घोडेश्वर गणातला उमेदवार श्रीयुत काय पाटील, त्याचं केशव पाटील, हे त्या आपला वाहन मालक आहे. आता सध्या या सीझनला त्याचे 4 वाहनं चालू आहेत करारात आपल्या कारखान्यावर. त्याला विचारा जाऊन तुम्ही ते काटा मारतो. अजून काय सांगू त्याने? काय आपण काय बोलतोय त्याचा अभ्यास सुद्धा करत नाही. बाबा आपलं चुकीचं होईल, खोटं पडेल, लोकांपुढे आपला हसू होईल, हे काय नाही. गिरे तो बी टांग उपर, त्याला काय वाटत नाही हो, त्याचा काहीच वाटत नाही. त्याचं निर्लज्जन सदा सुखी, फक्त खोटं बोलणे, रेटून बोलणे, लोकांची करमणूक होते, एवढाच विषय. त्याला वाटतं मी लय सिरियसली घ्यायला लोक हसायला लागली त्याला, त्याच्या लक्षात येत नाही. लोक हसते त्याला, त्याच्या बोलण्याला, त्याच्या वागण्याला. खोटं बोलतो, काही बोलतो. आता काल एक अंक काढलाय त्यानं, म्हणला वरण भाताचे पैसे घेतो म्हणून कामगाराकडे.
आता काय बोलावं ह्या माणसाला. आपण एखादा उत्सव साजरा करतो, आता गणपती आपण बसवतो, आपण एखादं मंडळ असते, वर्गणी काढतो का नाही आपण सांगा सगळेजण. वर्गणी कशासाठी काढतो आपण. सगळ्यांना वाटावी उत्सव आपला आहे, बरोबर आहे का नाही. मग असंच कामगार आमची वर्गणी काढून गणपती बसवतात. ते काय कारखान्याचा त्यात काय संबंध आहे हो. कामगारांचं मंडळ आहे ते, गणेश उत्सव मंडळ कामगारांचं आहे. त्याने वर्गणी काढून बसवतात, त्याचे ते उत्सव साजरा करतात, ते खर्च करतात, हिशोब करतात. मालक प्रत्येक ठिकाणी असते, कारखाना असू द्या, तुमच्या MIDC असू द्या, दुसरे कारखाने सगळे कुठेही असते. पण हा मूर्ख माणूस माझी माप काढ, काय माप काढावं ह्याची सुद्धा अक्कल नाही याला. त्याला तेव्हा कोणाच्या पोटाला कधी दिलं नाही. ह्याच्याकडे ड्रायव्हरांचे पगार नाही. परवा व्हिडिओ आलता बघा त्या भावाला, संतोष पाटलाला. ते ड्रायव्हर तिथे पैसे मागायला त्याला माणसं 2 महिने पैसे त्याच्या अंगावर चालले. ही यांची प्रवृत्ती. अहो माणसाची किंमतच नाही हो, माणसाची किंमतच नाही. या आले की 8 दिवस नुसतं सोंग करायचं, कालवा करायचा, लोकांवर छाप पाठायची, काहीतरी टेम्पो तयार करायचा, वारं तयार करायचं, वाऱ्यात होतात निघून जायचं, पुन्हा पण घ्यायचं. हा प्रकार आहे सगळा. आपलं नातं वेगळं आहे, आपलं नातं जमिनीवरचं आहे, घट्ट नातं आहे. इलेक्शन आज आहे, उद्या नाही, परवा दिवशी आपल्याला आणि ऊस आहे, ऊसासाठी बोलायचं आहे, भेटायचं आहे. मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही माझ्याकडे येणार आहे. कुठल्याही गोष्टीला एक फंडामेंटल, एक फाउंडेशन असलं पाहिजे. हे आपलं राजकारण हे निमित्त आहे माझ्यासाठी. हे किती आहे माझ्यासाठी, एक 2-5% सुद्धा नाही माझ्या आयुष्यातला भाग आहे राजकारण म्हणजे. हे जाता जाता काय महाराज करायचं आहे चांगलं लोकांचं. माझ्यातनं काय घडलं तर घडलं, जकराची इच्छा आहे होईल चांगलं. या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, त्याच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. आणि आपण प्रामाणिकपणे सगळ्यांनी कमळ या चिन्हावरती माझा आणि गुरुदेव मोठे या दोघांचं बटन दाबा. एकाच मशीनवर दोन्ही बटन आहेत, 2 मशीन वेगळ्या वेगळ्या नाहीत, एकच मशीन आहे. वरती एक कमळ आहे, खाली एक कमळ आहे. दोन्ही कमळाची बटन दाबून आपण सर्वांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मला आणि बिरूला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. आणि या आलेला नरखेडचं पार्सल त्याला माघारी पाठवा, एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.